तर का म्हणता उठते हो सगळ्यांना मनापासून जय श्रीराम. जे आपले सगळे ब्लॉग पाहतात त्यांना तर माहितच असेल. आपल्या मामाच्या घराचं बांधकाम सुरू होतं, आता ते पूर्ण झालं. माझा आला फोन म्हणे ये खामगावले, आज पूजा आहे घराची. झालो टकाटक मध्ये तयार आणि निघलो बॉसन मी खामगाव जायसाठी. काढली मग गाडी बॉसनं 500च्या स्पीडनं सरर पिरी पिरी. आयटीआयतनी नंबर म्हटलं पोट्टी बिट्टी पटवतो आता. आयटीआयतनी जाऊ पण खरं सांगतो तुम्हाला 1 वर्ष गेलं माया प्रेझेंटी लावलं. दुसरं वर्ष गेलं दिसली बाबाची. केलं मग दुरून दर्शन. हनुमान दादाचं मंदिर दिसलं, त्याचंही करून घेतलं दर्शन. आज समोर दिसू हाय साखर कारखाना. जास्त विचारण्यावर उठते. कोणा साखर कारखाना पाहायला कमेंट मध्ये नक्की सांगा. रस्त्यानं टिवल्यावाल्या करत पोहोचलो मग खामगावात. एकदम शांत वातावरण दिसत होतं. फायनली पोहोचलो मग आपल्या मामाच्या घरी. एक नंबर कलरिंग करून जबरदस्त दिसू राहिला घर. आलं मग घरात आणि सत्यनारायणची पूजा सुरू होती. केलं मग दर्शन. मामाला म्हटलं एवढं मोठं घर बांधलं, काही पार्टी गिटी देतं की नाही. तो म्हणे भाषा तुझ्यासाठी काही विषय आहे. आलो मग 2 मिनिटात हॉटेलवर. बसले म्हटलं व्हिडिओ काढ आमचा. मी मामाचे मित्र सगळे दिसले पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये. दिली ऑर्डर आणि झालं मग जेवण. निघलो मग घरी जायसाठी. रस्त्यानं रात्री 1 नंबर वाटत होतं. थंडी हवा, रस्त्यानं 1 नंबर लाईट बीट, एकदम खतरनाक व्ह्यू दिसू राहील. काही दिवसानं जिल्हा उरायला ना भाऊ खामगाव. काही विषय आहे काय? मग काय माहोल आहे खामगावच्या लोकांचा. ते ब्लॉग पाहता तुम्ही, लाईक बिक शेअर विअर करत जा तुमच्या मित्रांना. लावली मग बॉसनं गाडी रस्त्यावर. फोटो काढ म्हणे आपला. काढले मग 1-2 फोटो. बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.